नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत आहे. समाज कल्याण भरती 2025 सध्या सुरू आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. ते सर्व प्रश्न लक्षात घेऊन आपण अलंकार आहे, समास आहे, समानार्थी शब्द आहे, टोपण नावे आहे, अशा 25 मार्क्सची आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आता मराठी व्याकरणाची 25 मार्क्सची टेस्ट आहे. टेस्ट क्रमांक 23 भाग 1 आहे, कारण की अलंकारावर मी 5 टेस्ट घेणार आहोत. ही आहे अलंकाराची पहिली टेस्ट आणि दोन्ही ठिकाणी लागू पडतं, म्हणजे स्टेट 2025साठी आणि समाज कल्याण भरतीसाठी अशा दोघांनाही दोन्ही परीक्षांनाही लागू असेल. आता या ठिकाणी बघा, प्रश्न एक एक करत आपण सॉल्व्ह करूया. बघा या ठिकाणी टेट टॉपिक वाईज ह्या टेस्ट आहे. या ठिकाणी स्पष्टता तुम्हाला देण्यात आलेलं आहे की टेट टॉपिक वाईज टेस्ट आणि सोबतच समाज कल्याण भरतीसाठी आपण ही त्यालासुद्धा ठेवलेली आहे. आता बघा पहिला प्रश्न कोणता आहे? श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. या ठिकाणी एकच शब्द दोन वेगवेगळ्या पद्धतीने आला आणि त्याला दोन अर्थ प्राप्त झाले, म्हणून अशा वेळेस काय होते तर श्लेष अलंकार होते. थर्ड ऑप्शन या ठिकाणी राईट येते. मग व्यतिरेक अलंकार केव्हा होतो, उपमा केव्हा होतो, अनुप्रास केव्हा होतो, हे सुद्धा आपल्याला बघणे गरजेचं ठरते. सेकंड क्वेश्चन बघा, हंसा विलोकनी सुधाकर अष्टमीचा म्या मानिला निटील देश तिचाच साचा, शंख द्वै धरुणी कुंकुम किरवाणी, लाववया तिलक लांबविला सोपानी. सोपानी म्हणजे पाणी, म्हणजे इथं हात होते. ससंधी अलंकार आहे का, रूपक आहे, भ्रांतिमान आहे की अनुप्रास अलंकार आहे? या ठिकाणी नलराजाला भ्रमच झाला होता, म्हणून या ठिकाणी आहे भ्रांतिमान अलंकार. सेकंड क्वेश्चनचं थर्ड ऑप्शन राईट आहे. देन तिसरा प्रश्न बघा, कोणी दिला जिवाडा, कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी, जवळून वार केला. झाला आणि केला असा या ठिकाणी यमक साधला गेलेला आहे, म्हणून ॲन्सर येते मित्रांनो यमक अलंकार. थर्ड ऑप्शन या ठिकाणी राईट येते. आता तुम्ही काय करायचं की ही जी टेस्ट आहे, म्हणजेच व्हिडिओ पॉज करायचा, सोडवायचा आणि ॲन्सर राईट आहे की रॉंग आहे हे तुम्ही मॅच करून बघायचं. चौथा प्रश्न बघा या ठिकाणी, पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखायचा आहे. अमृत हुनी गोड नाम तुझे देवा. हुनी, आता हुनी म्हणजे पेक्षा असा जर शब्द असेल तर त्या ठिकाणी सरळ व्यतिरेक अलंकार होतो, म्हणून हुन किंवा हुनी जर असेल तर व्यतिरेक अलंकार हे पाठच ठेवायचं आहे. पाचवा प्रश्न आपण घेऊया. पाचव्या प्रश्नामध्ये काय तर मरणात खरोखर जग जगते. मरण आणि जगणे अशा दोन विरोधाभासी बाबी किंवा शब्द या ठिकाणी दिलेले आहे, म्हणून आपण याचा ॲन्सर घेणार आहोत विरोधाभास अलंकार. कोणते ॲन्सर तर विरोधाभास अलंकार. बघा या ठिकाणी मरणात खरोखर जग जगते. देन प्रश्न आहे, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. तुझा जो रंग आहे तो सावळा तर आहे, परंतु पावसाच्या नभासारखा आहे, म्हणजेच ढगासारखा आहे, म्हणून या ठिकाणी उपमा देण्यात आलेली आहे. काय आहे? उपमा आहे. जो वर्ण आहे त्या वर्णाची उपमा त्या ढगाला देण्यात आलेली आहे, म्हणून परी जर असेल, परी सम जर असेल तर उपमा अलंकार होत असतो. सातवा प्रश्न, असे प्रश्न मी 125 घेणार आहोत आणि त्याच्यावाली ग्रेड जी आहे तर ते सगळ्याच एक्झामिनेशनला लागू पडेल. या ठिकाणी बघा अलंकार ओळखायचा आहे. गणपतवाणी विडी पितायना चावायचं नुसतीच काडी, म्हणायचं आणि मनाचीच की ह्या जागेवर बांधीन माडी, मिचकावणी मग उजवा डोळा, उडविणी डावी भिवई, भिरकावणी ती तशीच द्यायचा, लकेर बेचवत जैशी गवई. या ठिकाणी गणपतवाणी यांच्या स्वभावाचं वर्णन केलेलं आहे, म्हणून ॲन्सर येते या ठिकाणी स्वभावोक्ती अलंकार. सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट येतो. आठवा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर आहे. आमच्या गावातील पाटील हे कर्णासारखे दानशूर आहे. कर्णासारखे आधीच आपण बघितलं होतं की परी हा शब्द जर आला तर उपमा अलंकार होतो. सो सारखे हा शब्द जर आला तरी सुद्धा उपमाच अलंकार होते. सो सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट येते. नवा प्रश्न स्क्रीनवर आहे. सारे जग ही रंगभूमीच आहे. या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. सारे जग ही रंगभूमीच, म्हणजेच या ठिकाणी बघा एक रूपता दर्शवण्यात आलेली आहे. सर्व जग ही रंगभूमी आहे, म्हणजे जगाला रंगभूमी या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे, म्हणून या ठिकाणी ॲन्सर येते रूपक अलंकार. एकरूपता असेल इजिक्वल टू जर आलं तर रूपक अलंकार म्हणायचं. 10वा प्रश्न आपण घेऊ. या ठिकाणी बघा, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळागत माया तुझी
आमावरी राहू दे. आता आभाळा गत, गत म्हणजे सारखी, गत म्हणजे काय होते, सारखी होते. आपण आधीच बघितलं परी असेल, सारखा असेल तर त्यावेळेस उपमा अलंकार होत असते. 10चं एक आन्सर येते. देन आहे न हे नयन, पाकडे उमलल्या सरोजातील, न हे वदन, चंद्रमा शरदीचा गमे केवळ. मित्रांनो या ठिकाणी बघा, न हे म्हणजे निगेटिव्हिटी जर असेल, बघा आधीच आपण लक्षात घेतलं की हुनी जर असेल तर व्यतिरेक अलंकार होतो. कोणता? व्यतिरेक अलंकार होतो. आणि मित्रांनो जर निगेटिव्हिटी म्हणजे न हे, नो हेच असं जर असेल तर त्या ठिकाणी अफनहुती अलंकार होत असते. 4th ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. देन 12वा प्रश्न, या दानाशी या दानाहून अन्य नशी उपमान. बघा हे एकमेव असं दान आहे त्याची तुलना इतर कुठल्याही दानाशी करता येणार नाही, ते म्हणजे ज्ञानदान. म्हणून या ठिकाणी या दानाला श्रेष्ठत्व प्राप्त करून दिलेलं आहे. आणि यासारखाच प्रश्न, यासारखाच अलंकाराची पंक्ती अशी येत असते, आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्या परी. म्हणून तिथे सुद्धा अनन्वय अलंकार होतो आणि या ठिकाणी सुद्धा अनन्वयच अलंकार होतो. सो 4th ऑप्शन या ठिकाणी राईट येते. 13वा प्रश्न, सर्वास सर्व देशी मिथ्याही तव स्तुती महिपाला, न परस्त्रिया दिले त्वा वक्ष, न वा पृष्ठ तव विपक्षाला. या ठिकाणी स्तुती हा शब्द आहे. सरळ सरळ या ठिकाणी व्याज स्तुती असा अलंकार होतो, म्हणजे खोटी स्तुती करण्यात आलेली आहे म्हणून. 14वा प्रश्न, जरी आंधळी मी तुला पाहते, जरी आंधळी मी तुला पाहते. आंधळी असूनही पाहते म्हणजे दोन विरोधाभासी बाबी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे, म्हणून या ठिकाणी होते विरोधाभास अलंकार. 15वा प्रश्न आहे, कुस्कुरू नकाही सुमने. बघा लक्षात घ्या, कुस्कुरू नकाही सुमने, जरी वास नसे तिळ यास, तरी तुम्हास अर्पिले ही सुमने. सुमने आणि सुमने, हे बघा हे जे सुमने आहे, हे सुमने म्हणजे फुले होते आणि हे जे सुमने आहे हे आपलं स्वतःचं मन होते. म्हणजे एकाच अर्थाचे म्हणजे एकसारखी दिसणारी आहे सुमने आणि सुमने. त्याला स्प्लिटिंग केल्यानंतर त्याचे 2 अर्थ प्राप्त होतात, म्हणून या ठिकाणी होते कोणता अलंकार, तर श्लेष अलंकार होतोय आणि याला म्हणायचं सभंग श्लेष अलंकार. येस, चला पुढे जाऊ. काव्यात नाटके रम्य, नाटकात शकुंतला, त्यामध्ये 4था अंक, त्यातही 4 श्लोक ते. आता बघा पहिले काय सांगितलं की नाटकाबद्दल माहिती दिली, नंतर त्याच्यातलं एक पात्र दिलं, म्हणजे भलं मोठं नाटक त्याच्यामध्ये एक पात्र, म्हणजेच या ठिकाणी उतरता क्रम आहे. नंतर त्या नाटकातला एक 4था अंक सांगण्यात आला आणि त्यातले 4 श्लोक सांगण्यात आले, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरनं या ठिकाणी रचना करण्यात आलेली आहे, उतरत्या क्रमानं या ठिकाणी रचना करण्यात आलेली आहे. म्हणून यामध्ये होतो सार अलंकार. कोणता? सार अलंकार. येस, इंग्लिशमध्ये याला क्लायमॅक्स फिगर ऑफ स्पीच असं म्हणत असते. 17वा प्रश्न बघा, खालील वाक्य वाचायचं आणि त्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही. मित्र म्हणजे 2 अर्थ प्राप्त होतात त्या ठिकाणी. मित्र म्हणजे सखा, सोबती, सवंगडी असे हे अर्थ प्राप्त होतात, सो अँड सो. आणि एक मित्र म्हणजेच मार्तंड, तुम्हाला माहीत असे मार्तंड, मार्तंड ओके, चंडांशू, आणखी सांगा रवी, भास्कर, म्हणजे हे जे नावं आपण जे सांगत आहोत ते सगळे सूर्याचे आहे. मित्र म्हणजेच होते सूर्य आणि मित्र म्हणजेच होते काय, तर सखा, सोबती, सवंगडी. या ठिकाणी श्लेष हा अलंकार होतो. एका शब्दातून जर 2 अर्थ प्राप्त झाले असेल तर अलंकार कोणता, तर श्लेष अलंकार. 17चे आन्सर येतं सेकंड. देन 18वा प्रश्न, पुढील वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी, गळ्यामध्ये गरिबाच्या गाचे संतांची वाणी. पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी, प प प प प प प प, म्हणजे या ठिकाणी प हे अक्षर उच्चारल्यानंतर त्या ठिकाणी नाद निर्माण झाला आणि म्हणून त्याला अनुप्रास अलंकार आपण असं म्हणत असतो. गळ्यामध्ये गरिबाच्या गाचे संतांची वाणी, ग ग ग ग ग, ग या अक्षराने या ठिकाणी नाद निर्माण झाला, म्हणून या काव्यपंक्तीमध्ये अनुप्रास हा अलंकार होत असतो. देन 19वा प्रश्न, अतिशय इम्पॉर्टंट असा हा प्रश्न आहे. अत्युच्चपदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा. सत्यच आहे. एकाएकी श्रीमंत झालेला व्यक्ती आपल्या
नातेवाईकांना, भावंडांना विसरून जातो. म्हणून या ठिकाणी हा जो आहे तर सरळ सरळ हा सिद्धांत आहे. म्हणून आपण या ठिकाणी ॲन्सर काय देणार, तर 2 ॲन्सर केव्हा आपल्या डोळ्यापुढे येते. एक म्हणजे अर्थांतरण्यास आणि दुसरं म्हणजे दृष्टांत. आता मित्रांनो माहीत आहे का, दृष्टांतासाठी एक तुम्हाला स्पेशली उदाहरण सांगतो. ते म्हणजेच लहानपण देगा देवा मुंगी साकारे चरावा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मारा. हे जर आलं तर दृष्टांत लिहायचं. बाकीच्या वेळेस जर असेल तर अशा पद्धतीचे जे सगळ्यांना लागू पडेल असे जर कोटेशन किंवा काव्यपंक्ती जर असेल किंवा पंक्ती जर असेल किंवा उदाहरणे जर असेल तर आपण त्याला अर्थांतरण्यास अलंकार असं म्हणायचं. नेक्स्ट क्वेश्चन 20वा. या ठिकाणी बघा दृष्टांत पण या ठिकाणी ऑप्शन होतं. 20वा प्रश्न महत्वाचा आहे. ओके. चंद्र काय असे किंवा पद्म या संशांतरी वाणी मधुर ऐकुनी कळले मुकते असे. म्हणजेच या ठिकाणी कोणता अलंकार होतो. सरळ सरळ या ठिकाणी ससंदेह होते की काय होते. बघा चंद्र काय असे किंवा पद्म या संशांतरी संशय आलेला आहे. ससंदेह अलंकार या ठिकाणी होतो. सो फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी राईट येते. 21वा प्रश्न स्क्रीनवर आहे आणि त्या ठिकाणी बघा कोणता मानू चंद्रमा भुवरीचा की नभीचा. चंद्र कोणता वदन कोणते शशांक मुख की मुख शशांक ते निवडतील निवडत जाणते मानी परी मन सुखद संभ्रमा मानू चंद्रमा कोणता. म्हणजेच त्या ठिकाणी चंद्र आहे, चंद्राच्या पुढे प्रेयसी आहे, तिचा चेहरा हा चंद्र आहे की चंद्र हा तिचा चेहरा आहे असा या ठिकाणी काय झाला तर द्विधा मनस्थिती झाली. द्विधा जर मनस्थिती निर्माण झाली असेल किंवा मनस्थितीपेक्षा ते जर आपली सिच्युएशन तशी निर्माण झाली असेल तर त्या ठिकाणी असते ससंदेह अलंकार. भ्रम झाला तरच भ्रांतिमान, भ्रम या ठिकाणी नाही आहे तर या ठिकाणी द्विधा मनस्थिती झालेली आहे. देन 22वा प्रश्न बघा. 22व्या प्रश्नामध्ये काय आहे. बोल खलास न रुची ऐमुखी दुग्ध होय गरल श्वानपुच्छ न लिखित घातले होईना सरळ. म्हणजे खल म्हणजे खलनायक आणि दुग्ध होय गरल. गरल म्हणजेच विष होते. ऐमुखी दुग्ध होय गरल. आता कोणाला किती सांगितलं तर तो काही ऐकणार नाही. तसंच असं म्हटलं जाते सापाला दूध जर पाजलं तर ते विषच होऊन जाते. तसंच आहे स्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ. कुत्र्याची शेपटी ते वाकडीच असं आपण म्हणत असतो. हे सगळ्यांनाच लागू पडते. म्हणून आपण या ठिकाणी अर्थांतरण्यास अलंकार असं याला ॲन्सर देणार आहोत. 23वा प्रश्न बघा. रजत नील ताम्र नील स्थिरपल जलपल सलील हा जो अलंकार आहे आणि पुढे आहे हिरव्या तटी नावाचा कृष्ण मेळ खेळे. आता बघा या ठिकाणी स्थिरपल जलपल सलील म्हणजे ल ल ल ल ल ल ल ल या अक्षराने या ठिकाणी नादमयता निर्माण झालेली आहे. म्हणून आपण याला म्हणणार आहोत कोणता अलंकार. श्लेष तर म्हणणारच नाही, शब्द श्लेष नाही, तर या ठिकाणी आपण म्हणणार आहोत अनुप्रास अलंकार. सो फोर्थ ऑप्शन या ठिकाणी राईट येते. राईट ना. येस राईट येते अनुप्रास अलंकार. देन सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो कलंक मातीचा झडो विषय सर्वता नावडो. या काव्यपंक्तीत कोणता अलंकार तयार झालेला आहे. आता घडो पडो झडो नावडो म्हणजेच या ठिकाणी यमक साधलेला आहे आणि तो लास्टमध्ये आहे म्हणून त्याला आपण म्हणायचं पुष्प यमक. येस. सो फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी राईट येते मित्रा. देर इज अ लास्ट क्वेश्चन ऑफ दिस टेस्ट सिरीज. ओके. ह्या टेस्टमधला हा शेवटचा प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न आहे. गडद निळे जलद भरून आले शीतल तनु चपल चरण अनिलगन निघाले. म्हणजेच गडद निळे जलद भरून आले शीतल तनु चपल चरण अनिलगन निघाले. या ठिकाणी सुद्धा एक प्रकारची नादमयता निर्माण झालेली आहे विशिष्ट अशा अक्षराने. सो या ठिकाणी सुद्धा अनुप्रास अलंकार आपण म्हणणार आहोत. शीतल तनु चपल चरण अनिलगन म्हणजे न न न न न हे बघा. आणि गडद निळे या ठिकाणी निळे किंवा गडद या शब्दाने किंवा अक्षरांनी नादमयता निर्माण झालेल्या म्हणून या ठिकाणी आपण अनुप्रास अलंकार म्हणत आहोत. मित्रांनो ह्या सर्व टेस्ट मराठीच्या फ्री आपण केलेल्या आहे. परंतु फ्री टेस्ट ही केव्हाही 2 days व्हॅलिड असेल
आज जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला आज आणि उद्यासाठी ह्या टेस्ट बघता येणार. जी टेस्ट मी ज्या दिवशी एक्सप्लेन करून सांगतो त्याचे 2 दिवस ती फक्त काय असते, व्हॅलिड असते. सो कॉन्टॅक्ट मी 7709119501. ओके. बघा हा नंबर आहे, तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्या टेस्ट सोडवू शकता ज्या की ऑनलाईनची आहे. येस, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.